काय उपोषण आहे, किती जण बसले? उपोषणला आता सध्या आहे ना, मरण उपोषणसाठी आमचे आसिया पटेल बसलेले आहेत. त्यांच्या सपोर्टसाठी आम्ही सगळं महिला इथं जमलेल्या आहोत. त्यांना पूर्ण सपोर्ट करा. आमची मागणी एकच आहे, हे जे ह्यांनी चालवलेलं आहे शिक्षणावर ते त्यांनी बंद करावं आणि हे जे करप्शन त्यांनी केलेलं आहे नीट पेपरवर, TET पेपरवर, हे त्यांनी तात्काळ बंद करून न्याय द्यावं. जे 21 विद्यार्थ्यांनी जे सुसाईड केलेलं आहे ते त्यांनी कशाबद्दल केलं? ह्या सरकारने त्या पेपरमध्ये घोटाळा केला, नीटचं पेपर त्यांनी लीक केलं, त्यांच्या आईवडिलांवर उपासमारीची वेळ आलेली आहे, त्यांचे स्वप्न होते ते स्वप्न त्यांनी चकनाचूर केलेले आहे. कोण केलं? हे धर्मेंद्र प्रधान. आणि त्यांना सपोर्ट कोण केले? आपले भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. जर ह्यांना हे देश सांभाळता येत नाही, विद्यार्थी सांभाळता येत नाहीत, व्यवस्थित परीक्षा घेता येत नाहीत, मग ह्यांचा उपयोग काय आहे आमच्या भारत देशाला? आम्हाला असले ना शिक्षण केंद्रीय मंत्री नको आहेत, आम्हाला असले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नको आहेत. आम्हाला एक सुशिक्षित प्रधानमंत्री पाहिजे. आम्हाला आश्वासन दिले एक, आम्ही त्यांच्या आश्वासनाला बळी पडलो. त्यांनी आश्वासन काय दिले की आम्ही येणाऱ्या काळात तुम्हाला अशा अशा गोष्टी करू, शिक्षणावर भर देऊ, बेरोजगारी संपवून टाकू, नोकऱ्या देऊ. हे सगळं त्यांनी आश्वासन देऊन आम्हाला फूस लावून त्यांनी देशाचे प्रधानमंत्री झाले. आज त्यांनी सगळं कायापालट केलेला आहे. आज सगळी जनता आहे ना परेशान आहे. जास्त करून युवा पिढी शिक्षण घेणारे आज खूप परेशान आहेत. काही लोकांनी कर्ज काढून आपल्या लेकरांना नीटच्या परीक्षेला बसवले. त्यांचे 2-3 वर्ष असे वाया गेले. त्या आई वडिलांनी कसं कर्ज फेडायचं? त्यांचं स्वप्न होतं की आमचे विद्यार्थी, आमचे लेकर उद्याचे भवितव्य घडतील, देशाचे भवितव्य घडवणार आहेत. आमचे लेकर MBBS मध्ये जातील. त्यांनी सगळ्याच्या स्वप्नांवर पाणी फेरलेलं आहे. मग या सरकारचं करायचं का? आम्हाला असली सरकार नको. आज एवढे मोठे देशाचे आमचे सोनम वांगचुक यांनी एवढं उपोषण केलं. 21 दिवस झाले त्यांनी उपोषण केले. त्याची त्यांना दाद सुद्धा नाही. त्यांनी जाऊन त्यांना विचारलेलं सुद्धा नाही की तब्येत कशी आहे, काय. मग ही सरकार झोपलेली आहे का? या सरकारला कधी जाग येणार आहे? यांनी किती दिवस असं चालणार यांचं राजकारण? हे सगळ्यांबरोबर हे असं राजकारण चालायचं नसते. तुम्ही जिथं करायचंय तिथं करा, पण नेमकं ह्या विद्यार्थ्यांबरोबर तुम्ही असं काही करू नका. हे विद्यार्थी आजची युवा पिढी उद्याचं भविष्य घडवणार आहे. तुम्ही आताच त्यांना तुम्ही गुलाम बनवणार म्हणतात, हे आम्ही चालू देणार नाही. जब लाल बहादुर शास्त्री रेलवे मंत्री थे तब उनके हाथ, जब उन्होंने रेलवे मंत्री थे तो तब एक उनके हाथ से जब उनकी इसमें एक दुर्घटना हो गई थी तो उन्होंने तात्काल में राजीनामा दिए थे. तो आज पूरी जनता परेशान है. आज विद्यार्थी उन्हें सुसाइड कर रहे. तो ये सरकार क्यों गपचुप बैठी हुई है? ये निकम्मी सरकार है. ये सरकार को ताबड़तोड़ बर्खास्त करना चाहिए. और आज मैं यहाँ पे इसलिए बैठी हूँ, कल आज मेरी भी बच्ची है ना MBBS के लिए तैयारी कर रही है, नीट का प्रिपरेशन कर रही है. उनके आने वाले भविष्य में ऐसा कुछ नहीं होना चाहिए. इसलिए आज हम सबको एकजुट होने की जरूरत है. तमाम उस्मानाबाद जिले और धाराशिव जिले के तमाम जनता ने एक दूसरे का सपोर्ट करो और एक दूसरे के लिए मदद करो. और ये आवाज है ना पूरे जनता की, पूरी आवाज है ना पूरे देश में फैलनी चाहिए. उपोषण सुरू आहे, उपोषणाला पाठिंबा दिला आहे. उपोषणाची मागणी काय आहे? पाठिंबा दर्शवत आहे, काय मागणी? आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जे आता मुलांनी जी सुसाईड केलंय आणि आता जे उपोषण चालू आहे तिथं येऊन भेट देण्याची आणि तिथं बोलण्याची गरज आहे. पण ते अजिबात तिथं आलेले नाहीये. त्यांनी तिथं अजिबात त्यांचा सपोर्ट दिलेला नाहीये. आणि सोनम वांगचुक सर हे शांतीने उपोषण करत होते. तर काल त्यांच्यासोबत जे घडलंय त्या ओढात आणि त्यांच्या कुत्र्यासारखं फरफडत नेलंय त्यांना, त्याचा मी निषेध करते. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. आणि हे सगळं लोकशाहीच्या विरोधात आहे की हुकुमशाही चालू आहे. ज्या जनतेला आश्वासन दिलं होतं तुम्ही निवडून देताना आम्ही की तुमची बेरोजगारी हटवली जाईल, भावी पिढीला आम्ही तुम्ही त्यांचं भविष्य घडवू, हे भविष्य आहे का ते घडवणं? हे अयोग्य आहे. हे मला मान्य नाही. म्हणून मी यांच्यासाठी सपोर्टला आलेली आहे. आणि सोनम वांगचुक सरच्या आणि अभिजित दिपकेच्या CJPला माझा पाठिंबा आहे. आणि असाच पाठिंबा सगळ्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील लोकांनी द्यावा. आणि एवढ्या मोठ्या सायंटिस्टला जर ही वागणूक असेल तर आपल्या सामान्य जनतेला काय वागणूक असेल ही तुम्ही लक्षात घेऊन येण्याची गरज आहे. उपोषणाला बसतात. काय नाव आहे तुमचं? उपोषणाला कितवा दिवस आहे?
माझा आसिया पटेल नाव आहे. आज उपोषणचा माझा दुसरा दिवस आहे. आता माझं जे आहे मान्य ती फक्त ही आहे की सोनम सर जे आहे त्यांचे जो मागणी होते तेच मागणी माझी आहेत आणि त्यासाठीच मी बसलेली आहे. जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही पूर्ण तोपर्यंत मी असंच बसणार आहे. आपल्याला वाढता पाठिंबा मिळते, जिल्ह्यातील नागरिक असतील येऊन भेट देत आहेत. कोण कोण भेटले आतापर्यंत? भरपूर भेट झाली, भरपूर लोक येऊन मला भेटले, त्यांचा सपोर्ट पण फार भेटते मला. चांगलं मला असं खूप ही क्या बोलते उसको अच्छा मदद मिल रही सबकी कि सपोर्ट मिल रहा, अच्छा लग रहा. पर जो अभी आ रहे तो मेरे को उनका नाम तो नहीं मालूम, पर आ रहे मेरे को भरपूर सपोर्ट दिए मेरे को. अभी कल हमने आपका वीडियो लगाया था, उस पर आपके ऊपर कमेंट आ रहे हैं कौन सी पार्टी से है, आप क्या बोलेंगे इस बारे में? नहीं मैं कौन सी पार्टी से नहीं, मेरे को सिर्फ पढ़ाई के बारे में ये करने का है. शिक्षा मेरे को अच्छी होना उसलिए है बस मेरा मकसद, बाकी दूसरा कुछ भी नहीं है. हाँ, आने वाले बच्चों का भविष्य अच्छा होना और वो जो ये है धर्मेंद्र उसका राजीनामा मिलना, इसलिए बैठी हुई हूँ मैं. बाकी मेरे को कोई पार्टी नहीं, कोई नहीं, कुछ किसका कुछ सपोर्ट नहीं है. मैं अपने मन से बैठी हुई हूँ. वो सोनम वांगचुक उठाए बोल के मैं बैठी हूँ.